ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वाल्मिक कराड हे माझ्याप्रमाणेच सुरेश धस यांच्याही जवळचे। धनंजय मुंडेंचा पलटवार तसंच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला फाशी देण्याचीही केली मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी ऍक्शन मोडमध्ये केजमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांकडून बैठकांचं सत्र। धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये बंदूक असलेला फोटो अंजली दमानिया यांच्याकडून शेअर। शस्त्र परवान्याच्या चौकशीची मागणी करत हल्लाबोल। कल्याण अपहरण हत्या प्रकरणामधील नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला 7 दिवसांची पोलीस कोठडी। जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। दोन सख्या बहिणींची हत्येनं पुणे हादरलं। अत्याचार करून चिमुकलींचा जीव घेणारा नराधम गजाड। फाशीच्या शिक्षेची मागणी करत नातेवाईकांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या। शिंदेंच्या शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। एकनाथ शिंदेंकडून दखल घेत प्रकरणामध्ये जातीनं लक्ष। श्रीनगरला सुट्टीवरती जाण्यापूर्वी शिंदे कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला। मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अमित शहा आणि जेपी नड्डा यांचीही घेतली भेट। ईव्हीएम प्रकरणामध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्या सुप्रिया सुळेंची माघार। केवळ युगेंद्र पवार यांच्या अर्जाविषयी भाष्य। सुळेंचं स्पष्टीकरण। पुराव्याशिवाय ईव्हीएमवरती आरोप करणं अयोग्य असल्याचं केलं होतं वक्तव्य। महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं चित्र। जालना महानगरपालिकेच्या महापौर पदावरती अर्जुन खोतकर यांच्यासह भाजपच्या रावसाहेब दानवेंचाही दावा। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप। काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर करण्याची केली भाषा। इलेक्शन बॉन्ड बंद झाल्यावरही भाजपला 2244 कोटींच्या रेकॉर्ड ब्रेक देणग्या। तर दुसऱ्या क्रमांकावरती कुठेही सत्तेत नसलेल्या बीआरएसची कमाई। काँग्रेसला 289 कोटींच्या देणग्या। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याची एक्सक्लुझिव्ह झलक एबीपी माझावर। पुतळ्याची वैशिष्ट्ये उलगडणारी अनिल सुतार यांची माझाला विशेष मुलाखत। मराठवाड्यामध्ये 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या झेडपी शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येईना। विभागीय आयुक्तांच्या पाहणीमध्ये उघड झाली धक्कादायक बाब। नमस्कार, मी अमोल किनोळकर। आपण पाहता आहात एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपल्या